हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे गौरांग श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुनौमि साक्षरे नाम विस्तृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते, ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु गुरुम्। सद्गुरु कहे स्वस्वरूप जान, येटले तारो जन्म टले से ये प्रमाण, तारा जन्म मरणो कागळ फाटी, सद्गुरु वचनी विश्वास रोकय माटी। पंचीकरण आणि यामध्ये तिसरी चौपाई, या तिसऱ्या चौपाईमध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु आपल्या शिष्याला सांगतायत की तुला जर जन्ममरण टळण्याची इच्छा असेल, तुला जन्ममरण घालवायचं असेल, तुला जन्ममरण निवृत्त करायचं असेल, तर तू सद्गुरूला शरण जा, ते तुझं जन्ममरण निवृत्त करतील. कारण संसारातून तारून नेणारे फक्त श्रीगुरूच, सद्गुरूच. सद्गुरू वाचुनी सापडना सोय, धरावे ते पाय, किंवा सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंकान. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रीनी छेदिती ना. म्हणून तुला झालेला हा जो भ्रम आहे जन्म मरणाचा, हा इंद्रचंद्र देवाकडून जाणार नाही. हा सद्गुरूला शरण गेल्यानेच जातो. सद्गुरूच या भ्रमातून पार करतात. या भवसागरातून पार करून नेणारे केवळ 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 आणि केवळ सद्गुरूच आहेत. म्हणून कुणाची सोय, कुणाची पाय धरावा? सद्गुरूचे, श्रीगुरूचे, संताचे, साधूचे पाय धरावे. केवळ हे एकच आहेत की जी संसारातून सुखरूप पलीकडे नेऊ शकतात, जन्ममरण निवृत्त करू शकतात, जन्ममरण रूपी संसार निवृत्त करू शकतात, ही जन्ममरण रूपी नदी पार करू शकतात. म्हणून एकच आहेत. कोण? मग त्यांना शरण गेले, त्यांना प्रणिपात केला, त्यांना नमस्कार केला, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांची सेवा केली, हे सगळं सांगितलं. दोन मागच्या चौपाईमध्ये सांगितलं की संत कसे असतात, श्रीगुरु कसे असतात, साधू कसे असतात, त्यांची लक्षणं काय असतात, त्यांना शरण कसं जायचं, आणि मग ते शरण गेल्यानंतर काय करतात ते या चौपाई सांगितलं. सद्गुरु कहे स्वस्वरूप जान. काय म्हणतात? असे श्री गुरु काय करीत असतात तर ते बोध करीत असतात. आणि काय बोध करीत असतात, ते काय सांगित असतात, त्यांचं काय वाक्य असतं, तर ते म्हणतात
तू तुझ्या स्वरूपाला जाण, तू तुला ओळख. तुझं स्वरूप काय? तू देस का इंद्रिय आहेस का प्राण आहेस का मन आहेस का बुद्धी आहेस का याच्यावर आणखीन कोणी आहेस असा विचार तू कर. तुझ्या स्वरूपाचं ज्ञान तू करून घे. तुला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून तू जन्म मरण इत्यादी दुःखानं त्रस्त आहेस. तुझ्या मागे जे दुःखाचं जगत लागलंय हे शरीर संबंधाने. काय संबंधाने? शरीर संबंधाने. आणि तू शरीर नाहीस हे आम्हाला माहित आहे, पण तू जे आहेस ते तिची तुला ओळखच नाही. तू आहेस आत्मा आणि तुला मी आत्मा आहे असा बोध नाही. मग तू स्वतःला ओळख. कोणाला ओळख? स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घे. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घे. आत्मज्ञान करून घे. ब्रह्मज्ञान करून घे. सद्गुरूजवळ हा बोध असतो. सद्गुरूजवळ आत्मज्ञान असतो. सद्गुरूजवळ ब्रह्मज्ञान असतो. सद्गुरूजवळ आत्मबोध असतो. काय असतो? आत्मबोध. आणि ते बोध देतात. ते काय देतात? बोध. काय बोध देतात? आत्मबोध देतात. काय देतात? आत्मज्ञान देतात. काय देतात? आत्मज्ञान. आत्मज्ञान देतात. आपण आत्मा नाही का आपल्याला आत्मज्ञान नाही? आत्मज्ञान. आत्मा आहोतच. आपण आत्मा आहोतच, पण आपल्याला आत्मज्ञान नाही. असून काय फायदा? आपण आत्मा असून काय फायदा? जर ज्ञान नसेल, एखादी वस्तू असेल आणि तिचं जर ज्ञान नसेल तर तिचा काहीच उपयोग होत नसतो महाराज. ज्ञानच नाही. वस्तू आहे. एखादी दिव्य औषधी तुमच्या घराबरोबर अमृत संजीवनी आहे समजा पडलेली, पण ज्ञान नाही. पण ही संजीवनी आहे, हिना असं असं होतं, हिचा परिणाम असा आहे, ही जर माहीतच नाही, तिचं जर अज्ञानच आहे तर तिचा काय उपयोग आहे? काय उपयोग नाही ना. एका शेळ्या वाळणाराला हिरा सापडला. चमकणारा दगड दिसला त्याला. त्याला वाटलं शिडीच्या गळ्यात बांधायला चांगला आहे. काय सापडला? हिरा. ओळख कुठे? ज्ञान कुठे? ती याला हिरा म्हणतात असं ज्ञान नाही. हा अमूल्य असतो असं काही नाही. ज्ञान नाही. चमकणारा दगड सापडला, हिरा सापडला. आणि तो चमकणारा दगड म्हणून त्यानं तो हिरा शेळीच्या गळ्यात जसं कवड्या गोट्या बांधतात तसं त्या कवड्या गोट्याच्या हारामध्ये हिरा बांधून द्यायला. आता सर ते एक जणांना पारखी माणसानं बघितलं की यार याच्या शेळीच्या गळ्यात हिरा आहे. ते म्हणला ते केवढ्या द्यायचा? ते दगड शेळीच्या गळ्यात. ते म्हणला हे माझ्या शेळीच्या गळ्यात पाहिजे. त्याला काय नाही म्हणले, चांगला चमकतो, चांगला दिसतो. हा ओळखीचा होता. त्याला ओळख होती त्याची. पारखी. पारखी अशी सांगता गोष्टी. पारखी माणसाला सांगता. त्यांनी पारख केली की ही वस्तू अमूल्य आहे. आणि म्हणून ते म्हणला 500 रुपयाला द्यायचा. त्याला वाटलं 20 किलो दगड 500 रुपये. त्यांनी लगेच म्हणला 500. जरा त्याच्या आश्चर्यात होतं की एवढ्या किमतीचं दगड 500 रुपये. आणि याचे 5 रुपये कोणी न द्यावा असं दगड 500 रुपये. म्हणून तो जरासा विचार करण्यात येईल लगे म्हणले 1000 रुपयाला देऊन टाका. मग तो जास्तच विचार करू लागली, नाही याची किंमत जास्त असली पाहिजे. नाही म्हणले द्यायचंच नाही मला.
मग तो त्यांची किमतीचा दगड येऊन त्या शिळीच्या ह्याच्यातून काढून घरी आणून तुला. मग त्याला वाटलं हे दगड काहीतरी किमती याला दाखव त्याला दाखवते. मग त्याचा प्रचार केला त्यांनी. मग चांगल्या हिऱ्याचे सोन्याच्या दुकानावर गेला. ते म्हणले असं करा, हे दगड 50,000 देऊन टाका. म्हणून काहीतरी विशेष नाही याच्यामध्ये. हिरेच्या दुकानदाराकडे गेला. म्हणले केवढ्याला द्यायचा आहे हिरा. मग त्याला कळालं की हा हिरा आहे. ते म्हणले असं करा, 1 कोटीला देऊन टाक. त्याला काय बोलून घ्या. म्हणजे किंमत कळण्यासाठी कोण लागतो, पारखीच लागली. त्याला जोपर्यंत हिरेचं अज्ञान होतं तोपर्यंत त्याचा काय उपयोग होता का. केळीच्या दगडात पडलेला होता. वर्म जाणे तो पार. मग जेव्हा त्याला त्या हिरेचं ज्ञान झालं तेव्हा ते महत्वाचं का हिरा असून महत्वाचा, हिरा असला म्हणजे महत्वाचा असतो का कळाला म्हणजे महत्वाचा असतो. कळाला म्हणजे महत्वाचा. तसं आत्मा असला म्हणजे महत्वाचा असतो का कळाला म्हणजे महत्वाचा असतो. आत्मा सगळ्या लोकांना माहिती, त्याच्या आत्म्याला शांती लाभो असं सगळेच म्हणतात. कळाला कुठे, काय गरज आहे. शांतच अरे आज शांत होतो कळाला की. आहे तू अंगांगी डोळे उघडी. तू अंगानच आत्मा आहेस. तुला याचं ज्ञान नाही. काय नाही, तू स्वतःच ब्रह्म आहेस. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. हा स्वतःच काय ब्रह्म आहे. पण आपल्याला त्याचं काय नाही, ज्ञान नाही. मग ज्ञान पाहिजे आपल्याला का आपल्याला ब्रह्म व्हायचं आहे. ज्ञान पाहिजे ना. ते ज्ञान सद्गुरू देतात. मग ज्ञान सांगणाराचे उपकार आहेतच का नाही. आपण आहोत ब्रह्म पण आपल्याला नाही ना कळत. त्याच्यासाठी सद्गुरूच लागेल. इतक्या करता सद्गुरू लागते. आणि परमार्थात इतकंच बघा, परमार्थात काही करायचं नसतं. करणं नाव परमार्थ नाही. ओळखणं नाव परमार्थ. ओळखीला हरी धन्य तो संसारी. काय परमार्थात ओळख करायची असते. ओळखीला हरी साठविला पोटी. परमार्थात फक्त ओळख. ओळखी करता ह्या खटपटी. ओळख होत नाही म्हणून खटपट. परमार्थात दुसरं काहीच करायचं नसतं. ओळखायचं असं म्हणजे त्याचं ज्ञान करून घ्यायचे असते. त्याचं काय करून घ्यायचं असतं. ज्ञान झालं की कामच झालं. काय झालं, परमार्थाचं फल सगळं हाताला येतं जर आत्मज्ञान झालं तर. म्हणून आत्मज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे. या जगात कोणती विद्या महत्वाची असेल तर फक्त एवढी आत्मविद्या महत्वाची. ब्रह्मविद्या ही सगळ्या गुरु आहे. राजगुह्यम राजविद्या ही सगळी विद्येची राजा आहे. आणि ती राजा असलेली विद्या ब्रह्मविद्या पुरुषाजवळ वास करते. कुणाजवळ, ही कोणाजवळ नाही, साधूजवळ असते. साधू आहेत ब्रह्मनिष्ठ श्रीराम. आणि म्हणून आपल्याला ते सांगतात की सद्गुरू कहे स्वस्वरूप जा. काय करा, स्वस्वरूपाला सांग. स्वस्वरूप ज्ञान करून घ्या. स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. आत्मेची ओळख करून घ्या. ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घ्या. देवाची ओळख करून घ्या. हरीची ओळख करून घ्या. ओळखा. निरखित गेली. निरखित जा.
एक एक टप्पा पार करीत जा आणि त्याची भेट करून घ्या, त्याला ओळखा, त्याला धरा, तिथे राहा, त्याचं सुख अनुभवा. म्हणून सद्गुरू काय स्वस्वरूप जाण. महाराज म्हणले दुसरं काही केलंच नाही जमायचं का? तुम्ही सांगता की आत्मज्ञान करून घ्या, आत्मज्ञान करून घ्या. आम्ही कर्म केलं, भक्ती केली, जप केलं, तप केलं, अनुष्ठान केलं, तीर्थस्नान केलं, म्हणून तुम्ही सांगायले हेच करा, हेच कशावर मग? परमार्थ अनेक साधन आहेत, नाना साधनाच्या केल्या खटापटा. योग करा, याग करा, हे नाही जमणार का? तुम्ही आमच्या जन्ममरण निवृत्तीचा उपाय तुम्ही सांगितलं, आत्मज्ञान करून घ्या. काय सांगितलं? सद्गुरू काय? स्वस्वरूप जाण, स्वरूपाला जाणा, आत्मा ओळखा, आत्मज्ञान करून घ्या. याच्याशिवाय दुसरा उपाय नाहीत का? जप आहे, तप आहे, कर्म आहे, अनुष्ठान आहे, ध्यान आहे, योग आहे ना. हे सगळे परमार्थात आहेत ना सांग. मग ही केलीच नाही जमणार का? नाही ते करा, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. त्यानं अंतःकरण शुद्धी होईल. त्यानं काय होईल? अंतःकरण चित्त शुद्धी होईल. पण बाकीचे साधनाने चित्तशुद्धी होईल. ती साधनं आहे, पण चित्तशुद्धी करता सांगितलेली आहे. चित्तशुद्धीशिवाय आधी सांगितलं तुम्हाला, विवेक वैराग्य ही अधिकार संपन्नच होत नाही. अधिकार येण्याकरता ही बाकीची साधने, चित्तशुद्धी करता ही बाकीची साधने. आणि चित्तशुद्धी नंतर ज्ञान हेच साधन. आणि ज्ञानाशिवाय मोक्ष होतच नाही. ज्ञाने विन एके उपाय करी सी जितू के. अधिकीची गुंफी जी रोखी, तू जास्तच या संसारात गुर पडशील, या संसार वृक्षात जास्तच पिसशील जर ज्ञाना वाचून वेगळे दुसरे उपाय करणे. मोक्षासाठी ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञाना वाचून मोक्ष होतो हा सिद्धांतच नाही. हा सिद्धांत आहे की ज्ञानानंच मोक्ष. काय सिद्धांत आहे? ज्ञानानेच मोक्ष. मोक्ष कशानं होईल? ज्ञानानेच. जन्ममरण कशानं जाईल? ज्ञानानेच. ज्ञानानंच जाईल. आम्हाला पटत नाही. तुम्ही म्हणता आणि आम्हाला कळलं नाही कसा जाईल. रामगीतेत असं सांगितलेलं आहे. रामाने लक्ष्मणाला एक गीता सांगितलेली, त्याला रामगीता म्हणतात. आणि ही भगवद्गीता ही कृष्णाने सांगितली. त्याच्या आधी राम अवतार होता आणि रामाना ही गीता सांगितलेली, लक्ष्मणाला सांगितली. रामगीता म्हणतात त्याला. या रामगीतेमध्ये अशी प्रक्रिया सांगितलेली रामाने स्वतः लक्ष्मणाला, की सगळ्या दुःखाचं कारण शरीर आहे म्हणले. हो, शरीरामुळे दुःख. कशामुळे दुःख? शरीरामुळे. शरीर नसलं दुःखच कुठे? शरीरामुळे दुःख. शरीर दुःखाचे भांडा, शरीर रोगाचे कोठा, शरीर दुर्गंधीची थाट. नाही पवित्र शरीर आहे. दुःख कशा? दुःख बांधवडी आहे हा संसार. सगळं दुःख या शरीरामुळे आहे. कशामुळे? शरीर नसलं की दुःख नाही म्हणजे बरा उपाय सांगितला. मग आत्महत्या करावं. शरीर जेव्हा शरीर आहे तेव्हा काय आहे? दुःख आहे. मग आता शरीर नसलं की दुःख नाही, मग शरीर नष्ट करावं. असं नाही, असं नाही. मला एक कारण सांगितलं, अजून पुढं ऐकायचं राहिलं तर आधीच कुठं उमनी, मधातच कुठे जायची.
इतकं सांगितलं की सगळ्या दुःखाचं कारण काय? शरीर. शरीर. शरीर हे दुःखाला कारण आहे. शरीराला 3 प्रकारचे दुःख आहेत. आध्यात्मिक दुःख आहे, आधी भौतिक दुःख आहे, आधी दैविक दुःख आहे. हे शरीर याच्या जर गरजा पूर्ण झाल्या नाही, त्याला वेळेवर भूक लागली अन्न नाही मिळालं, तहान लागली पाणी नाही मिळालं, शरीर पोचण्यासाठी, शरीर चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यात जर व्यत्यय आला तर जे दुःख होतं त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. कोणतं दुःख? आध्यात्मिक. मग तारेचं दुःख असू द्या, भुकेचं दुःख असू द्या, हे दुःख जे शरीरातली आणखी काही बिमारी, बिमारी असू द्या, रोगराई असू द्या, आता करोना आहे, आध्यात्मिक दुःख. शरीर संबंध, शरीरात झालं ना आतमध्ये पोट दुखायलो, त्रास शरीरात त्रास झाला, शरीर संबंध आहे, याला कोणतं दुःख म्हणाय? आध्यात्मिक दुःख. आणि शरीरापासून जो वेगळा पसार आहे त्याच्याकडून या भौतिक सृष्टीकडून जर दुःख झालं, म्हणजे ऊन आहे, पाऊस आहे, लेकर आहे, बाळ आहे, बायको आहे, घर आहे, दार आहे, पैसा आहे, काय, या शरीराव्यतिरिक्त या भूसृष्टीमध्ये भौतिक पसाऱ्यामध्ये कोणाही दगड लागला ठेच लागली, कोण दुःख झालं? बाहेरच्या वस्तू, जडाकडून हो का जीवाकडून हो, सृष्टीमध्ये त्या दिल्या. आता हे शरीरात चुकून आलं, बाहेरचं, याला आधी भौतिक दुःख म्हणतात. कोणतं दुःख? आधी भौतिक. आधी भौतिक. हे शरीर त्या शरीराची वेगळं, या शरीर तर नसतं तर ते आधी भौतिक झालं जातं कुठून? हे शरीर आहे म्हणून आध्यात्मिक दुःख, हे शरीर आहे म्हणून दुसऱ्याकडून दुःख, आधी भौतिक दुःख. इथं तर कमी पडलं तर काय म्हणून जास्ती पुन्हा आधी दैविक दुःख. म्हणजे काही देवदेवता बी येतं दुःख देणाऱ्या, हेंदरी शेंदरी देवते, कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटा जिरडते, मागती सीते अवधान. इथं काही कमी पडलं तर पुन्हा त्या आसरा रुसल्याच, देवी रुसलीच, धरलंच त्यानं मसुबा बसला. म्हणजे हे कमी, आता हे काय भौतिक पसाऱ्यातली नाही. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर या योनीतले हे देव, आधी इंद्रदेव रुसला कृष्णाच्या काळात. हे जे दैविक देव म्हणून गणले गेलेले इथले नाही, सृष्टीत भौतिक पसऱ्यात हे नाही, तेही जीवा दुःख देतात. त्याच्याकडून हे काय होतं? दुःख होतं. भूत आहे, पिशाचे इथले ते, करणी, जादू, टोना, मंत्र, काय आधी दैविक दुःख की जे भूत सृष्टीतलं नाही, या सृष्टीतलं नाही, पण तरीही जीवाला होत. आधी दैविक. आधी दैविक. विज्ञानाच्या कक्षेत बसत नाही, कारण इथलं नाही. हे अंधश्रद्धा म्हणून गणल्या जातं, कारण इथं विज्ञानाच्या पातळीची गोष्टच नाही, पण लोकांना होत आहे. बहुसंख्य लोक यायला राखले, कोणी करडीनं राखले, कोणी कशानं छावछू मंत्र करणं, कोणी काय चटकी, देव लागले, देवच लागले माझं, आज्यानं धरलं, पंजानं आज्यानं धरलं, पंजानं. हे जे याला काय म्हणायचं? आधी दैविक. म्हणून या शरीराला हा त्रिविध ताप आहे ना.
आध्यात्मिकता, अधिदैविक अधिदैविकता, अधिभौतिकता. अधिभौतिकता, आणि ह्या तापानं त्रस्त होतो जीव. आणि शरीरामुळेच का नाही, शरीरामुळे. शरीर कशाला भेटतं, शरीर का भेटतं, शरीर येतच का. आणि शरीरामुळे दुःख हे खरं आहे. हो. मग शरीर येण्याचं, शरीर प्राप्त होण्याचं कारण काय, शरीर कशामुळे भेटतं. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्याचं मिश्रण नाही. हो. कशामुळे शरीर, शरीर कशात झालेलं आहे, पाप मिश्रित. कारण पाप पुण्याचं. याचं कारण काय, हे आलं कशामुळे, पाप पुण्य झालं म्हणून आलं. पाप पुण्याचं फल आहे, पाप पुण्याचं फल भोगण्यासाठी शरीर मिळतं. कशासाठी, पाप पुण्य भोगण्यासाठी. केले कर्म झाले त्याची तेची भोगा आले, भोगण्याची शिकी. है ना. पाप पुण्य करून जन्म जास्त पुण्य असेल तर सद्गती, स्वर्गाला जातात. स्वर्गाती पुण्यानं मिळणारी शरीर. हो. इंद्रदेवाचं शरीर, पुण्य आहे. दिव्य शरीर, हो. स्वर्गात जेवढे गेले तेवढे पुण्य आहे. पुण्य आहे. आणि खाली गेले ते पापा. पापानं अधोगती. हो. मग ते पाप भोगण्यासाठी त्यांना ते शरीर मिळाले, पुण्य भोगण्यासाठी त्यांना ते शरीर मिळालं, आणि पाप पुण्य मिश्रित फल भोगण्यासाठी हे शरीर मिळालं. पाप पुण्य समान समी तरी कर्म, पाप येईल पुण्य येईल. व काही सुख बी काही दुःख बी. निवळ दुःखच कुठे, सुख बी दुःख आहे. म्हणून हे नाही, शरीर दुःख देतं असा भाग नाही. पाप पुण्य भोगण्यासाठी सुख दुःख होतात. पाप पुण्याचं फल सुख दुःख आहे. त्याच्यामुळं सुख दुःख, शरीरामुळे सुख दुःख नाही, पाप पुण्य. हा बदलला आता. शरीरामुळे सुख दुःख का पाप पुण्यामुळे सुख दुःख, पाप पुण्यामुळे सुख, शरीरामुळे नाही सुख. पाप पुण्याच्या फलभोगार्थ सुख. पापामुळे दुःख, पुण्यामुळे सुख. मग पाप पुण्य कसं झालं, धर्मामुळे झालं, हो. चांगल्या वाईटामुळे झालं. विहित कर्माचरण केलं असतं तर पुण्य झालं असतं. निषिद्ध कर्माचरणामुळे पाप होतं. कशामुळे, निषिद्ध करू नये ते केलं, करू नये तो केला व्यापार. शास्त्राने सांगितलंय करू नका, ते करीत बसले. हो. माणसं शास्त्राचं ऐकत नाही, नाही. माणसं संताचं ऐकत नाही, नाही. आणि ज्याचं ऐकतात त्याला मूर्खपणा झाल्याशिवाय राहत नाही. हो. शास्त्र सांगतात हे करू नका, स्वैराचार करू नका, पाप करू नका, दारू पिऊन. निषिद्ध कर्म करू नका, दारू पिऊ नका, दारूच्या दुकानाला परमिशन, भजन म्हणा, बांधणार बंदी. उघडी. असं मनुष्याचं काय रे वर्तन. आणि म्हणून काय होतं, धर्माचा परिणाम पाप पुण्य होतं. धर्म होऊ नये, शुभाशुभ कर्म होऊ नये, उत्तम आहे का नाही. त्याच्यामुळे धर्म. शुभ अशुभ कर्मामुळे, धर्मामुळे हे सगळं पाप पुण्य निर्माण होतं. म्हणून शुभ अशुभ कर्म होऊ देऊ नये, धर्म रूप होऊ देऊ नये. आता पाप पुण्यामुळे सुख का धर्मामुळे सुख, सुख दुःख धर्मामुळे, शुभाशुभ कर्मामुळे. मग आता ते कर्मच नसलं पाहिजे. असं कर्म काय होतं बरं, शुभ काही ना अशुभ काही. आता त्याच्या खाली जाऊ. अहो काही कर्म असं, काही कर्म तसं काहून होतं, काही चांगलं काही वाईट. का होतं, तशी प्रवृत्ती का होती. काही चांगलं हातून घडतं, काही बेकार हातून घडतं. ते का घडतं,
राग द्वेषामुळे. त्याचं कारण आहे काय? राग द्वेष. राग म्हणजे क्रोध नाही, इथे राग म्हणजे प्रेम, अनुराग, आसक्ती, प्रेम. काय आपण नाही म्हणतो काय राग आळवायला तेच म्हणजे तेच घेऊन मात्र त्यातच प्रेम आहे, तिकडंच चिटका. अनुराग, आसक्ती, प्रेम, बरं वाटणे, प्रिय वाटणे, ह्या राग. आणि काहीचा द्वेष, तिरस्कार, नको वाटणे, ही वृत्ती आहे. ही प्रत्येकाची काय जीवाची ही अशी वृत्ती आहे. जीवाला ही अशी बुद्धी आहे. जीवाजवळ हे रागद्वेष आहेत, म्हणून त्याच्याकडून धर्माधर्म होतो. आणि धर्माधर्म झाले की पाप पुण्य होतं, आणि पाप पुण्य झाले की त्याला शरीराची प्राप्ती होते. म्हणून रागद्वेष निर्माण होऊ नये. मग तसं कर्म घडणारच नाही. आता रागद्वेष का निर्माण होतात? काय निर्माण होत? रागद्वेष निर्माण होण्यासाठी आपली बुद्धी जशी खोपडी, तिला काही अनुकूल वाटतं, काही प्रतिकूल वाटतं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान बुद्धीत होतं. कसं होतं? पदार्थ काही अनुकूल वाटतात आणि काही प्रतिकूल वाटतात, असा बुद्धीनं निर्णय केलेला आहे. बुद्धीमध्ये तसा बोध झालेला आहे. बुद्धीचं ज्ञान कसं आहे की हे माझे मित्र, हे माझे शत्रू, असा बुद्धीत काय आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान असा भेद आहे. म्हणजे बुद्धीजवळ भेद ज्ञान आहे. कुठं ज्ञान आहे ते? बुद्धीजवळ भेद ज्ञान आहे. भेद ज्ञान आहे, भेद ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल. भेद ज्ञानामुळे अनुकूल प्रतिकूल ज्ञान होऊन रागद्वेष उत्पन्न होतो. त्याच्यामुळे धर्माधर्म घडून पाप पुण्याची निर्मिती होऊन शरीर भेटतं. कळते? आता भेद ज्ञान काय? बुद्धीत तसं भेद काय? का वाटावं काही आपलं, काही आपलं, बुद्धीला काही आपलं परक का होतं, अपपर का होतं, काही अनुकूल प्रतिकूल का होतं? बुद्धीचा असा भेद का असावा? आहे असा भेद आहे म्हणून असतो का नसूनही असतो? त्याचं कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. त्याला अज्ञान आहे. अज्ञानामुळे बुद्धीजवळ भेद आहे. बुद्धीला खरं काही कळतच नाही. कशामुळे भेद? बुद्धी भेद का पाळते? अज्ञान आहे. काय अज्ञान? आत्मस्वरूपाचे अज्ञान. कशाचे? आत्मस्वरूपाचं. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे इतकी लंबी साखळी होऊन सुख दुःख भेटते. अगदी जन्म मरणापर्यंतची परंपरा, याचं सगळ्यात बुडाचं गाडगं आत्मज्ञान आहे. आणि म्हणून सांगतात सद्गुरू काही सुसुर तो स्वतःचं ज्ञान करून दे, सगळ्या दुःखाची निवृत्ती हो, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची. केवळ अज्ञान निवृत्ती न होते. कशानं? मग काय निवृत्त करायचं आपल्याला? अज्ञान. जन्म मरण निवृत्त करायचं का अज्ञान निवृत्त करायचं? अज्ञान निवृत्त करायचं. अज्ञान निवृत्त करायचं. आता अज्ञान निवृत्त करायचं तर ते कशाला होईल? जर सगळ्या दुःखाचं कारण अज्ञान आहे, सगळ्या दुःखाचं कारण काय? अज्ञान. अज्ञान आहे. आता ते कोणत्या साधना निवृत्त होईल सांगा. तुम्ही म्हणले दुसऱ्या साधना जमणार नाही का? अज्ञान जर बुडाचं गाडगं आहे तर अज्ञान काय जप केल्यानं जाईल? अज्ञान काय तप केल्यानं जाईल? अज्ञान काय तीर्थ केल्यानं जाईल? अज्ञान काय योग साधल्यानं जाईल? अज्ञान कशानं जाईल? अज्ञान ज्ञानानंच जाईल. अज्ञान ज्ञानानंच जाईल. म्हणून सांगतो आम्ही की ज्ञाने विनी एकी.
फक्त ज्ञानच अज्ञानाचा नाश करू शकतं. ज्ञानच अज्ञानाच्या विरोधी आहे. तिथं जप नाही यज्ञ नाही काही जमणार नाही, काही जमणार. बाकी ते अंतःकरण शुद्धी सांगितलं ना, हो. त्याचा उपयोगच नाही, ते निष्फळ आहे असं कुठेही सांगितलं आहे. अंतःकरण शुद्धीसाठी त्याचा उपयोग. अंतःकरण शुद्धीशिवाय ज्ञान नाही, वैराग्याशिवाय टिकणार कुठून, विवेकाशिवाय येणार कुठून. अरे विवेकच होत नाही. या चिंतनामध्ये 1 तास माणूस दमत धरू शकत नाही, चांगले दम धरत नाही. विवेक वैराग्य असल्याशिवाय इथं येणेच नाही, अंतःकरण शुद्धी असल्याशिवाय ही प्रवचनं ऐकणेच नाही. माणूस बसतच नाही, त्याला गोडी लागतच नाही, तो ऐकूच शकत नाही. चित्तशुद्धीशिवाय हे होत नाही. म्हणून ती साधनं चित्तशुद्धीसाठी आहे. आणि ज्ञान हे मोक्षासाठी अज्ञान निवृत्ती करत आहे. अज्ञान आत्मस्वरूपाचंच आहे. म्हणून आपलंच आपल्याला अज्ञान, आपण आपल्यालाच हरपलो. आपण हरपले आपण आपे पावे, तै संता ते पाहता जो सावे. म्हणून वानावे ऐकावे तीच सका. आपणच हरपलो आपल्याला, आपणच आपल्याला सापडत नाही. संत आपण आपल्याला सापडून देतात, तुम्ही तुम्हाला सापडून देता. म्हणून सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण. काय कर? स्वस्वरूपाला जा, तो स्वतःच्या स्वरूपाला जा. आणि मग तो स्वरूपाला जर जाणलं तर येटले तारू जन्म मलेश टलेश ये प्रमाण. इतक्यानं तुझं जन्म मरण निश्चित जाईल असं म्हणतात श्रीरामगुरु. की फक्त तू काय कर, स्वरूप ज्ञान जर तुला प्राप्त झालं, आत्मज्ञान जर तुला प्राप्त झालं तर त्याला अनेक प्रमाण आहेत शास्त्राचे. श्रुती असंच सांगतात, वेद असंच सांगतो, संत असे सांगतात की ज्ञानानाच मोक्ष, ज्ञानीना तत्त्वदर्शिनम. ज्ञानानाच मोक्ष. ज्ञानानं याच्या अनेक श्रुती सांगता येईल. इतकं संस्कृत आपल्याला येत नाही. तुम्ही बघा, वेदात बघा, श्रुतीत बघा, अनेक शास्त्रात बघा, एकच सांगतात की हेच फक्त म्हणे हेच एकाची हेर जाणणे ते भ्रांती. ऐसी निपुरेशी मती मेरू आहे. म्हणून याच्याशिवाय काही दुसरा उपाय नाही. म्हणून महाराज सांगतात की तुला तुझं जन्म मरण संभाव वाटत असेल तर तू स्वरूपाचे ज्ञान करून घे. ते ज्ञान प्राप्त झालं म्हणजे तारा जन्म मरण नो कागळ फाटे. सद्गुरु वचने विश्वास रोख यमाटे. तो जर या सद्गुरूच्या वचनावरती, त्यांच्या आत्मबोधावरती, त्यांनी सांगितलेल्या बोधावरती जर विश्वास ठेवतील, त्यांनी सांगितलेल्या शब्दावर, यांचे शब्द फार महत्वाचे आहेत बरं का. मुखावाटे आणि अमृत वचने, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. संताचे शब्दच महत्वाचे. काय महत्वाचे? शब्दच महत्वाचे. ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानेश्वरीचे शब्द तेच महत्वाचे. तुकाराच्या गात्यातले ते शब्दच महत्वाचे. त्या शब्दानंच काम होतं. शब्द केले जाडाजोडी, विठ्ठल पायी घातली वेळी. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. शब्द बहुसार उपकाराच्या राशी, म्हणून चालविला असं. बाप उपयोगी वस्तू स्मरणगाणी प्रसिद्ध शब्द इतका उपकार करणार आहे. ते शब्द संतांचे आपल्याला आहेत. हे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचे शब्द आहेत. आणि ते शब्द हे सांगतात की तू देह नाहीस. म्हणून मी देह नाही असा निश्चय करावा. कसा नाही, काय नाही त्याचं चिंतन करा.
तू इंद्रिय नाहीस. म्हणजे इंद्रिय नाहीच म्हणल्याबरोबर आपण इंद्रिय नाहीत असा निश्चय करा. कसा नाही काय नाही. ते 10 आहेत, मी 1 आहे. ते 10 कामं करतात. सगळ्याच्या कामाला मी जाणतो. मी ते कसं होईल, मी 10 होईल कसा. प्राण नाहीस, ते 5 आहेत, तू 1 आहेस. ते वेगवेगळे कामं करतात. तू सगळ्याला जाणतो म्हणून त्याच्यावरून तू वेगळा आहेस. तू मन नाहीस, ते संकल्प विकल्प आहेत, तू निर्विकल्प आहेस. संकल्प विकल्पाला जाणणार आहेस म्हणून तू मन नाहीस. तू बुद्धी नाहीस, बुद्धी विचार आहे, तू निर्विचार आहेस. म्हणून या सगळ्याचा साक्षी द्रष्टा आत्मा तूच आहेस. तू नसतात तर जाणतो कोण यार. हे सगळे जड स्वरूप आहेत, न जाणणारे, त्यांना कोणालाच काही कळत नाही. इथं जाणणारच आहे नाही. फार सुंदर सांगतो मग तुम्हाला. नसलं कर्म तर असं सांगतो. वराड आले वराडले, आल्या बैसल्या कोल टेकली, कोण नवरा नाही ओळखी, मीच कोण सांगा की मला सांग. हे सगळं वराडीचं जमा झालं या शरीरामध्ये, या शरीरूपी मंडपामध्ये. हे मंडप आहे. मी कवनाची हा, असं सांगा कोणी. मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आली वराड. वराड आली वराडली. हे का नाही. इथं सगळं वराड जमा झालं. इथं इंद्रिय जमा झाले, इथं प्राण जमा झाले, इथं बुद्धी आहे, इथं मन आहे, इथं 16 सत्वाचं सूक्ष्म शरीर आहे, पंचमहाभूताचं हे वरचं शरीर आहे, हे 5 भूत, ते 16 तत्व, हे सगळा मंडप कच भरला. याच्यात मी पण एक आहे. माझं कधी चालत नाही याच्यात गडबडा. आता याच्यात कोणालाच काही कळत नाही. ज्याच्यात गुंग, डोळे पाण्यात गुंग, काना हायजिन्यात गुंग, नाका श्वास घेण्यात, गंध घेण्यात गुंग, जीवा रस घेण्यात गुंग, त्वचा स्पर्श घेण्यात गुंग. ज्याची त्याची कामं खटपट चालू. मन ओळी म्हणा, बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, मीच माझा राखण झालो, ज्याने तेथेची धरिलो, जे ते त्याची कारभार त्याच्या हातात घेऊन टाकली म्हणतात तुकाराम महाराज. मी मलाच राखण झालो. आणि गोंधळ का गोंधळ इथं का गडबड चालू रात्र दिवस कडाड कडाड कटाड झालं की नाही. आता ही इतकाच बाजार आहे की ज्यात तुम्ही नाहीत का. बाजारामुळे सुधारणा. बाजारामुळे सुधारणार, पण ते बाजार म्हणजे तुम्ही नाहीत ना. याच्यात वेगळे तर तुम्ही आहेत. मग ते वेगळे म्हणजे तुम्ही आत्मा आहे. वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. झटका देऊन बाजूला ये भक्तीची या वाटेला, सडसडवून वहिला नाही. झटका देऊन बाजूला वय या पासाड्यात. आणि ये भक्तीची या वाटेला, जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या योगानं तू माझ्या निजधामाला येऊन पोचशील, माझ्या स्वरूपाला येऊन पोचशील. तू काय गुरमळला याच्यामध्ये, काय द्यायचं नादी लागणार, काय द्यायचं ऐकायला. म्हणून सद्गुरू सांगतात की तू स्वस्वरूप जाण, तू तुला ओळख. यायच्या नादी नको लागू. हे तू नाहीस. तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस. हे कधी असते कधी नसते, तू नेहमी असतो म्हणून साथेस. शरीर आता आहे जागृतीत, हे स्वप्नात कुठे, सुसुप्तीत कुठे. तू नाहीस का. आपण केव्हा नाही जागृतीत, स्वप्नात, सुसुप्तीत. जागृतीत हे शरीर आहे, स्वप्नात कुठे. म्हणून हे कधी आहे कधी नाही, पण तू हमेशा आहे. तू नित्य आहेस, तू शाश्वत आहेस, म्हणून तू सत आहेस. हे तुझ्यासारखे सत नाहीत. हे सत्य नाही. शरीराला सत्य मानण्याचा भ्रम झाला. सत्य ते असतं जे त्रिकाल अबाधित असतं,
जे तिन्ही काळात असतं, तिन्ही अवस्थेत असतं, त्याचं नाव सत. त्याच्याचं नाव सत. तिन्ही काळात आणि तिन्ही अवस्थेत. तू मागेही होता, तू आजही आहे, तू उद्याही असणार आहे. सत. तू आताही जागृतीत आहेस, तू स्वप्नातही आहेस, आणि तू म्हणून तू कसा आहेस? सत्य. तुला केव्हाही कळतो, यांना कोणाच कळत नाही. आणि तुझं कळणं हेच तुझं स्वरूप आहे. जाणणं हेच तुझं स्वरूप आहे. ज्ञान हेच तुझं स्वरूप आहे. तू ज्ञान स्वरूप आहेस, म्हणून चित स्वरूप आहेस. कसं आहे? ज्ञान स्वरूप आहेस म्हणजे कसं आहे? चित स्वरूप आहेस. हे जड स्वरूप आहे. हे सगळे जड स्वरूप आहे, अज्ञान स्वरूप आहे. तू ज्ञान स्वरूप आहेस, म्हणून चित्त आहेस. आणि यांच्या संबंधात दुःख आहे. दुःख त्यांचं आहे. तू सुख दुःखाला जाणणारा आनंद स्वरूप आहेस. हे नसल्यावर काय? तू झोपीत दुःख आहे, मग तू आनंद स्वरूप नाहीस का? यांचं न घेऊ उष्ण, ते टाकून देईन, मग सांग. आनंद स्वरूप कसं आहे? म्हणून आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. का? कसे आहोत? सच्चिदानंद स्वरूप. आणि हे असं जड दुःख स्वरूप आहे. म्हणून यांच्यापेक्षा मी वेगळा आहे. याला जाणणारा मी, यांचा द्रष्टा मी, याचा साक्षी मी. तीन देहाचा, तीन अवस्थेचा द्रष्टा मी, तीन देहाचा, तीन अवस्थाचा साक्षी मी. म्हणून मी सच्चिदानंद आत्मा आहे. कोण मी? माझा आत्मा नाही, मीच आत्मा. माझा आत्मा कुठं घेऊन बसले? कोण? मीच आत्मा आहे. असं स्वस्वरूपाचं ज्ञान श्री गुरुकडून मिळतं. याच्यावर तू विश्वास ठेव. हा जर तू विश्वास ठेवला तर तुझी जन्म मरण रूपी ललाट पत्रिका जी लिहिलेली, जन्म मरण रूपी कागळ फाटे असं म्हटलंय. ती पत्रिका कागद, ललाट पत्रिका कागद, कागळ फाटे. काय फाटे? महाराज म्हणतात नाही तर तारा जन्म मरण नो कागळ फाटे. जन्म मरण रूपी ललाट पत्रिका तुझ्या कपाळावर लिहिली. नाही, तुझे जे कर्म करतो ना, जे पाप पुण्य करतो ना, त्या यम दरबारामध्ये चित्रगुप्त लिहिल बसलेलं ते तुमचं लिहा. तो काय लिहितो? तुमचं काय काय केलं ते लिहून ठेवतो. मग ती तुझी ललाट पत्रिका होते की तू हे केलेलं हे तुला बघा. आणि तू जर आत्मस्वरूप प्राप्त करून घेतलंस, तू जर आत्मा झालास, तर ही सगळी पत्रिका त्या चित्रगुप्ताला फाडून टाकावी लागते. महाराज म्हणतात जन्म मरण नो कागळ फाटे. तुझी पत्रिका ही काय फाटून टाक. द्या ना सगळ्याच क्षीयंती चास्य कर्मानी. ज्ञानाने कर्माचा नाश होतो. काय होतो? कर्माचा नाश होतो. ज्ञानाने भस्मते कुरुते. काय कुरुते? तथा सर्व कर्मानी कुरुत तथा. इतकं मला संस्कृत येत नाही. पण ज्ञानाने सगळ्या कर्माचा काय होतं? भस्म होऊन जातात. आणि कर्मच जर भस्म झाले, पापच जर भस्म झालं, पुण्य जर भस्म झालं, तू जर आत्मस्वरूपाला प्राप्त झाला तर चित्रगुप्त कोणाच्या नावावर टाकील? कोणाच्या नावावर टाकील? म्हणून तुझी जन्मपत्रिका फाटलीतून जाते. पण तू काय कर? सद्गुरूला शरण जा. सद्गुरूचा बोध घे. ते द्रष्टांत सांगितलं तेवढा गडबडीत सांगतो. वेळ झालेला असला तरी. विष्णू दत्त शावकार होते. फार उदारांत करण्याचे शावकार होते.
परोपकार करणार नाही. दुसरा एक साधारण शावकारत्याचा धंदा बुडाला, त्याच्यावर कर्ज झालं आणि त्याच्याकडे सगळे कर्जदार कर्ज मागला, बेजार करू लागले. काय करावं कोणा सालांना त्याला खायलाच पुरायचे नाही, खेड्याचे कधी जरी झाला तरच त्याला एक जाळो महात्मा भेटला. ते म्हणणारे अरे इकडं तिकडं दुसऱ्याच्या कामावर राहतोच कशाला, विष्णुदत्त सावकाराकडे जा, ते फार कृपाळू उदार आहेत, थोर आहेत, तू त्यांची सेवा कर, तू त्यांची काय कर, पगार मागू नको, अन्न पाणी इमानदारीनं काम कर, तुझं सगळं काम हो. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. काय ठेवला? विश्वास. आता हे विश्वासानंच होईल ना. हो. आता कोणी सांगते म्हणल्या चांगला सल्ला सांगितलं, चांगला सल्ला सांगितलं, विश्वास ठेवूनच करावा लागेल. अतिविश्वास ठेवला. तो गेला शावकाराला म्हणला मला कसं काम ठेवा, मला खाण्यापिण्याची सोय नाही. म्हणले काय हे दयाळू पुरुष माझ्याकडे तर सगळे माणसं आहेत. मनोभावे जीव सेवा करू लागला. म्हणले काही पगार नको. म्हणले मला काहीच पगार नको, मग वाटला नको. असं जीव लावून सेवा केलेलं कोणाला आवडणार नाही? आवड. काही दिवसात तो त्याचा प्रिय झाला. पुढे दुसरी मुनिमजीची जागा रिकामी होती, त्याला मुनिम केलं, अत्यंत सेवा केली. आणि एक दिवस ते मुनिमाच्या नोकरीला लागले. एक दोन वर्ष थांबले हे लोक, किंवा त्याचा लागलाय आता धंद्या पाण्याला, तर मग आपलं कर्ज फेडणारच आहे. चकचक तापा ते पैसे तरी यावं द्या. 2 वर्ष झाली तर काही देईन पाहिजे. म्हणजे आता मुनिम झालं तरी आपले पैसे देईन. मग भेटली तो का तिकडे, आणि जे नाही बोलायचे ते बोलले. त्याचा अपमान तर करणार. आणि मग हा दुःखी कष्टी झाला, मनाला लागला. तशाच अवस्थेत सावकाराकडे गेला, काही मागितलं नाही, पण ओळखलं विष्णू की आज नाराज दिसायला. काय आज काय नाराजी सांगा म्हणले, काही मनात आडी ठेवू नका. म्हणले काय सांगावं? म्हणले माझ्याकडून कुणी झाली, म्हणजे मी बुडालो कर्जा नाही त्या लोकांचे कर्ज करून ठेवलं, पण आता ते लोक मला नाचतात. कोण आहेत म्हणजे सांगा द्यायची नाव. सगळं कर्ज द्यायचं माफ करून टाकलं. बोलिवली द्यायला त्याचा तशव्या चोरून टाकला, त्याचं कर्ज माफ करून टाकलं, आणि त्याला त्या दुःखातून सोडवलं. तसं स्त्री गुरु पुढे गेला असता, त्यांची मनोभावी सेवा केली असता, ते सगळ्या दुःखातून आपल्याला काय करतात? पार करतात. जन्ममरणातूनही पार करतात. तुझी जन्ममरण पत्रिका फाडून ते टाकायला लावतात, आणि परमात्म्याची ती भेट करून देतात. म्हणून सद्गुरूच्या वासनावर तू विश्वास ठेवून ते सांगतील तसं कर, असं या चौपाईत सांगितलं. उर्वरित चिंतन पुढच्या चौपाईत. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव.